मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। आजची 6 तारीख शनिवार, सकाळचे 6 वाजलेले आहे। बुधवारी जळगावला होतो। गुरुवारी सकाळी घरामध्ये पायरीवर पडलो, उजवा पाय सुजून गेला। तरी पण नित्य नियमाचे कार्य करावीच लागतात। डॉक्टरांनी काही इशारे दिले ते तर टाळून काही कार्य आपल्याला जे कर्तव्य आहे ते करावंच लागते। आणि नित्य नियमाप्रमाणे 4ला उठून स्नान विधी करून पूजा करून आणि ग्रहण योगाची माहिती संकलित केली असल्या कारणाने, अभ्यास केला असल्या कारणाने मग आज उद्या ग्रहण आहे, त्याची माहिती आज देणं गरजेचं आहे। म्हणून आपणासमोर मी हजर झालो आहे। सर्वप्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। ग्रहणाचं फार पथ्यपाणी कोणी पाळताना दिसत नाही। सर्व व्यवहार सुरू असतात, आर्थिक व्यवहार सुरू असतात, खानपान सुरू असते, सर्व काही सुरू असते। आणि त्यामुळे जीवनामध्ये जे काही भोग येतात ते भोग येतातच। सूर्याला ग्रहण लागणं, चंद्राला ग्रहण लागणं म्हणजे सर्व विश्वाला ग्रहण लागल्यासारखंच आहे। त्याचे नीतिनियम पाळणं फार गरजेचं आहे। पण नीतिनियम वृद्ध लोक, आजारी लोक, गर्भवती महिला, लहान मुले, बाळे यांना मात्र हे ग्रहणयोगातले नियम पाळण्याची गरज नाही। असो, आजच्याला कार्याला सुरुवात करूया। वेळ झालेला आहे 7 सप्टेंबर 2025, वार रविवार, भाद्रपद शुक्ल पौर्णिमा। चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे। संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका या भागात हे ग्रहण दिसणार आहे। आता काही वेळेला भारतात ग्रहण दिसत नाही, अनेक वेळेला। मग त्याचे परिणाम होत नाही का? त्याचे परिणाम होतातच। फक्त भारतात ग्रहण दिसलं नाही म्हणून भारतावर कमी प्रमाण होतील, परंतु जे विश्वावर परिणाम होणार आहे, निसर्गावर परिणाम होणार आहे, जागतिक स्तरावर परिणाम होणार आहे, प्रत्येक जीवन आयुष्याच्या मनुष्याच्या कर्मावर परिणाम होणार आहे, ते मात्र होतच असतात। म्हणून त्याची पण दखल घ्यायला हवी असते। परंतु हे ग्रहण 7 सप्टेंबर 2025 वार रविवार, उद्याचं ग्रहण हे सर्वांना, भारतीयांना दिसणारच आहे। हे 7 सप्टेंबर रविवारचे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे। हे ग्रहण महालय प्रारंभपूर्ण असणार आहे। यावर्षी असं झालं आहे की महालय म्हणजे त्याला पित्तरपाठा म्हणतात, श्राद्धचा पंधरवाडा म्हणतात, भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणतात। तर सुरुवातीला ग्रहण आहे आणि भाद्रपद कृष्ण महालय श्राद्ध पक्ष संपेल। 21 तारखेला पण ग्रहण आहे। ते सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु त्याचे परिणाम मात्र होणारच आहे। त्याचे परिणाम कसे होतील? ज्या निधन झालेल्या व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी, आणि जे वृद्धावस्थेत आहे, ज्यांची वय 65च्या वर आहे, मग ते आजारी अवस्थेत असो, ऑपरेशनच्या अवस्थेत असो, घरी अवस्थेत असो, स्वस्थ अवस्थेत असो, त्यांच्याविषयी क्रियाकर्म पुढील पिढीने काय करतात त्याच्याविषयी असो। रात्री 21:57 ते 25:27 पावेतो पूर्ण काळ आहे। 21:57 म्हणजे रात्री 9:57 आणि 25:57 म्हणजे रात्री 1:27 पावेतो हा पुण्यकाळ असणार आहे। वेदकाळ नियम पाळण्याचा काळ दिवसा म्हणजे उद्या दुपारी 12:37 पासून रात्री 25:27 म्हणजे 1:27 पावेतो आपल्याला नियम पाळायचे आहे। वेदकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप्य, श्राद्ध हे करता येणार आहे। आई वडील
वडिलांचे निधन झालेले असेल, पूर्वजांचे निधन झालेलं असेल, 3 पिढ्याचं म्हणजे वर्तमान, मागची आणि त्याच्या मागची, म्हणजे वडील, आई वडील, आजोबाजी आणि त्याच्यानंतर पणजोबा पणजी यांच्याविषयी स्मरण करणं, दिवा अगरबत्ती लावणं आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. त्याचप्रमाणे जे जिवंत आहे त्यांची सेवा शुश्रूषा करणं या काळात फार महत्त्वाचं ठरणार आहे. वेदकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप, श्राद्धही करता येतात. ज्यांचा मृत्यू प्रस्तुत ग्रहण काळात जरी असला तरी तिची मास व वेळ धरून श्राद्ध करून घ्यावे. बालकांनी, गर्भवती महिला, असणारी रुग्ण, मानसिकता असलेल्या व्यक्ती विधी नियम पाळण्याची यांना गरज नाही. यांनी घरातच असावे. ग्रहणपर्श रात्री 51-57 म्हणजे रात्री 9:57 स्नान करावे. लगेचच देवापूजा, तर्पण विधी, श्राद्ध विधी असला तर करावा. जप, होम, दान करावे. पूर्वी आपण मंत्र घेतला असेल तर किंवा नवीन मंत्र मी सांगणार आहे तो आपण घ्यायचा आहे असेल तर पुनश्च करावे. अथवा खालील मंत्र जाप कुंभ राशीत चंद्र असल्या कारणाने 11 वेळेत एकाच टायमाला करायचा आहे. समस्त ग्रहणाम राशी स्वामीनाथाय जन्म जन्मांतराय समस्त दोषादि दोष निवारणाय माता पिता नमस्तुभ्यं देवादिदेव श्री गणेशाय सर्व देवी देवताभ्यम नमो नमाय नमस्तुते. हा मंत्र जाप आपल्याला 11 वेळेला करायचा आहे. तर हा मंत्र जाप मी पुन्हा हळू आवाजात सांगतो म्हणजे थांबून थांबून आपल्याला लिहिता यावा म्हणून. समस्त ग्रहाणाम राशी स्वामी नाथाय जन्म जन्मांतराय समस्त दोषादि दोष निवारणाय माता पिता नमस्तुभ्यं देवादिदेव श्री गणेशाय सर्व देवी देवताभ्यों नमो नमाय नमस्तुते. समस्त ग्रहाणाम राशि स्वामीनाथाय जन्म जन्मांतराय समस्त दोषादि दोष निवारणाय माता पिता नमस्तुभ्यं देवादिदेव श्री गणेशाय सर्व देवी देवताभ्यों नमो नमाय नमस्तुते. आपल्याला वेदकाळ नियम पाळण्याचा काळ दुपारी 12:37 पासून रात्री 25:27 म्हणजे रात्री 1:27 पावेतो आहे. वेद काळात आपल्याला स्नान, पूजा, नित्य जपजाप, श्राद्ध ही करता येणार आहे. ज्यांचा मृत्यू प्रस्तुत ग्रहण काळात जरी असला तरी त्यांची मास वेळ धरून श्राद्ध अवश्य करावे. बालकांनी, गर्भवती महिला, आजारी रुग्ण, मानसिकता असलेल्या व्यक्तींनी विधी नियम पाळण्याची गरज नाही. यांनी घरातच असावे. ग्रहणपर्श रात्री 9:27 आहे. स्नान करावे आणि लगेचच देवपूजा, तर्पण, श्राद्ध विधी असले तर करावे. म्हणजे रात्री 9:27 आपण स्नानविधी करा आणि मी सांगितलेला हा जप 11 वेळा करा. घरात एकाने केला, मोठ्या आवाजाने बाकीच्यांनी श्रवण केला तरी उत्तम. हा मंत्र जप लिहून ठेवावा. काढीन पुढील प्रत्येक येणारे ग्रहण काळात जाप करावे लागणार आहे. रात्री 9:57 ते रात्री 1:27 पूर्वी आपल्याला हे काम करायचे आहे. मलोत्सर्ग कार्य म्हणजे संडास बाथरूम करणे वरील काळात मुळीच करू नये. म्हणजे रात्री 9:57 ते रात्री 1:27च्या काळात. मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभफळ आहे. मिथुन, सिंह, तुला, मकर राशींना मिश्र फळ आहे. कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन यांना अनिष्ट फळ आहे. कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन राशी व्यक्तींना रात्री 9:57 ते रात्री 1:27 पावेतो घरातच राहावे, ग्रहण सुटे पावेतो. कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन राशींनी घरात राहण्याचा प्रयत्न करावा. रात्री 9:57 ते रात्री 1:27 पावेतो. मेष राशींचा फळ, सर्व कार्यात आपल्याला यश मिळणार आहे. इच्छा प्राप्ती लाभ योग होणार आहे. या ग्रहण योगाची ही भविष्यवाणी आहे. वृषभ राशींना धनकारक, नोकरी संभावना, विवाह योग, सौख्यकारक.
मिथुन राशींना प्रयत्न करून यश, प्रयत्न करून विवाहस्थळ प्राप्ती, बोलणी खावी मात्र लागणार आहे. कर्क राशी समस्याग्रस्त नातेवाईक विरोधात जातील, विवाहात अडथळे येतील, शारीरिक कष्टदायक. सिंह राशी यशापाठोपाठ यश मिळवाल, विवाह योग, धनयोग, संतती योग प्राप्ती होईल, कौटुंबिक चिंता मात्र राहील, विद्यार्थी वर्गात अतिउत्तम यश देणारा. कन्या राशी वडिलांच्या सोबत राहा, भाग्य सोबत राहील, नशिबाने सर्व प्राप्त होणार आहे, सौख्यकारक या ग्रहणयोगाचे फल आहे. तुला राशी अत्यंत भाग्यकारक, मनात आणा ते प्राप्त कराल, विवाह, संतती, नोकरी सर्व काही प्राप्त मिळणार आहे. वृश्चिक राशी आजारपण, अपघात, टेन्शन सारखे व्यथे आणि व्यथा चिंता वृश्चिक राशींना आहे. धनुराशी संसारात कामात अभूतपूर्व यश मिळवाल, आजारपण राहील परंतु मोठ्या प्रमाणावर पैशाचा लाभ होईल. मकर राशी चोरीच्या फसवणुकीच्या घटना घडणार आहे, पाण्यापासून सावध राहा, अपघात होण्याची संभावना आहे. यशस्वी तर व्हाल पण आजारपण सुरू होईल, विवाहात अनेक अडचणी येतील, आपण जे कार्य कराल त्यात यश मिळणार आहे. कुंभ राशी पाण्यापासून सावध राहा, शारीरिक पीडा होण्याची संभावना आहे, आपणास कष्टकारक आहे, आपल्या मुलांना मध्य भाग्यकारक हा ठरण्याचा ग्रहणयोगाचा काळ आहे. धावपळीचा काळ असेल, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. मीन राशी मातृसेवा, मातृस्मरण, मातृपूजन, मातृसोबत अलभ्य लाभ, पत्नीचे मुलांचे आजारपणासाठी धावपळ करावं लागेल, पाण्यापासून अपघात, इतर अपघात, पैशाची चणचण दूर होईल, पैशाचा ओघ सुरू राहील. या काळामध्ये पिंपळ वृक्ष लावा, जीवन आयुष्यात प्रत्येक ग्रहण शुभप्रद ठरेल. या काळामध्ये, या दिवसभराच्या काळामध्ये केव्हाही त्याला वेळ काळ मुहूर्त नाही. पिंपळ वृक्ष लावल्यास जीवन आयुष्यात, पुढील आयुष्यात जे काही ग्रहण योग येतील ते सर्व शुभयोग जातील. 2025 वर्षाच्या आत मातृ इच्छा पूर्ण करा, आपल्या इच्छा पूर्ण होतील. भाद्रपद महिन्यातील शुक्र पक्षातील वार रविवार संपूर्ण भारतात, बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इतर सर्व मुस्लिम राष्ट्रात पीडादायक हा काळ राहणार आहे. बड्या राजकीय नेत्यांना अनिष्टकारी आहे. कोर्ट कचेरीचे प्रकरणात अडकण्याची, सुरू होण्याची भीती आहे. मोठे आजारपण, पीडादायक, सत्ता बदल, काही सत्तांतर होण्याची संभावना आहे. मानसिक स्थिती बरोबर राहणार नाही. माननीय पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी, सोनिया गांधी, अडवाणी, सुरेशदादा जैन, शरद पवार, नितीन गडकरी यांनी आपल्या आरोग्याकडे खास लक्ष द्यावे. हे ग्रहणवेळी कुंभ राशीतून होत आहे आणि नक्षत्र पूर्व भाद्रपदा आहे. शततारका, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा या नक्षत्रात जन्म झालेल्या व्यक्तींना मात्र हे आरोग्याविषयी चिंता, पीडादायक योग राहतील. मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या समस्त राशींना मनाविरुद्ध घटना, आजारपण, अनेक समस्यांना आपणच कारणीभूत असली परिस्थिती निर्माण करण्याची संभावना आहे. याबाबत सावध राहा. यावर्षी भाद्रपद कृष्ण पक्ष, श्राद्ध पक्षाच्या सुरुवातीस 7 सप्टेंबर चंद्रग्रहण आहे, तर 21 सप्टेंबरला सूर्यग्रहण आहे. दोन ग्रहणात आलेला हा श्राद्ध पक्ष अनेकांना त्यांचे कर्मानुसार परिणाम भोगणारा देणार आहे, परिणामग्रस्त होणार आहे. घरातील निधन झालेले 3 पिढ्यातील व्यक्तीबाबत आपले आचरण कसे होते, कसे आहे या कर्मगतीचा हिशोब व पुढील 3 वर्षात, 3 पिढ्यातील 3 वर्षात दिसून येणार आहे. कारण 3 पिढ्या या ग्रहणयोगामध्ये किंवा या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला तर्पणविधी करावे लागतात. म्हणून या 3 पिढ्यामध्ये मतमतांतरे किंवा पुढील योनीमध्ये प्रवेश होत नाही असं आहे. म्हणून या 3 पिढ्या ज्या आहे म्हणजे पंजोबा, आजी, आजोबा, आजी, आई, वडील हे निधन झालेले आहे, यांचेच तुम्ही श्राद्ध अगदी श्रद्धेने करा आणि जे जीवित अवस्थे आहे त्यांचं सेवा कार्य करा. सिंह, धनु राशींना ढय्या 7.5 आहे. मेष, मीन, कुंभ राशींना पूर्ण 7.5 आहे आणि हे राहणार आहे. वरील 3 वर्षात सिंह, धनु, ढय्या 7.5 संपणार आहे. कुंभ राशीची पूर्ण 7.5 संपेल. वृषभ, मेष, मीन राशींना 7.5 राहणार आहे. याचा पण विचार आपण प्रस्तुत व्यक्तीने करायला हवा. 21 सप्टेंबरचे सूर्यग्रहण भारतात दिसत नसले तरी वेद नियम पाळण्याची गरज नाही,
पण कर्मगतीपासून सुटका मात्र होत नाही. 3 पिढ्या स्वर्गवासी जीवित वयोवृद्ध मंडळीबाबत त्यांचे वर्तमान पिढीत दिसून येणार आहे. आपली कर्म, आपले अनुभव आम्हास लिखित स्वरूपात कळवावे याविषयी आम्ही पुढील व्हिडिओ जारी करू. आपले कर्म, आपण जे काही कर्म केलेलं आहे आणि आपल्याला जो काही अनुभव आपल्याला येणार आहे तो आम्हाला लिखित स्वरूपात कळवावा. त्याच्या आधारावर आम्ही पुढचे व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला ते उपयोगी पडतील आणि करू. कोणाचेही नाव निशिवाय जाहीर होणार नाही. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठे शाखा नाही. मी स्वतः कार्यालयात किंवा इतरत्र मार्गदर्शन स्वतः करतो. माझ्या मार्फत कोणी करत नाही. ज्यांना कोणाला भेटायचं असेल त्यांनी मोबाईल करून यावं. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झाले, त्या सेवेचा लाभ घ्यावा. ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी यंत्रसिद्धी मात्र खास प्रेम करावे लागेल. सर्वांना दिशेरशी लावावे लागेल. आपल्याला मुहूर्त पाहण्याची गरज नाही. आपल्याला पूजाविधी करण्याची गरज नाही. नुसता नमस्कार करायचा आहे, बाहेर जायचं आहे आणि घरात यायचं आहे. असं हजेरी द्यायच्या प्रकारात असं म्हटलं तरी चालेल. एक यंत्र मोठं आहे, त्याचंही साईज, 2 यंत्र लहान आहे, त्याची साईज, वजन हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहे, हे लक्षात घ्या. श्रद्धा असेल त्यांनीच मागवावं. मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, पिनकोड नंबर 425508, 9850051558. हा मोबाईल नंबर. 7x11 किंवा 6x11चं पाकिट घ्या. त्यावर आपला पत्ता लिहा. त्याला 25 रुपयाची पोस्टाची तिकीट लावा आणि ती तिकीट लावलेलं पाकिट माझ्या पत्त्यावर पाठवून द्या. स्पीड पोस्टानेच पाठवा. माझे विभाग जो आहे तो विभाग यंत्रसिद्धी आपल्याला पाठवण्यात करेल. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला विराम देऊया.